राखीव प्रवर्गातील उमेदवारांना राखीवमध्येच नोकरी हा 14 मे रोजीचा GR रद्द करण्यासाठी आरक्षित घटक एकवटलेत। चंद्रपुरात या संदर्भात एक सहविचार सभा आयोजित केली होती। यामध्ये 28 जून रोजी या मागण्यांसाठी चंद्रपूरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। सध्या सुरू असलेल्या जनगणना कार्यक्रमातही ओबीसी कॉलम नसल्यानं ओबीसी नागरिकांनी असहकार पुकारत माहिती न देण्याचा निर्धार सभेत बोलून दाखवला आहे। रिझर्वेशनच्या जागेमध्ये ओबीसीनी फॉर्म जरी भरला तरी ओपनच्या जागेतून देखील आपण फॉर्म भरू शकत होतो। आता ओपनचा कोटा हा टोटली सगळ्या विद्यार्थ्यांचा बंद करून टाकलाय। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्याय हा ओबीसी वरती होत आहे आणि कुठेतरी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण पाहिलं की जो 14 मेचा निर्णय या ठिकाणी कॅबिनेटचा झाला, त्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती त्यांनी दिली आहे, पण तो निर्णय कायमचा जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत कुठलाही ओबीसी हा मागे येणार नाही। जोपर्यंत कालम असणार नाही तोपर्यंत आम्ही असहकार आंदोलन पुकारलेलं आहे। आम्ही सांगत आहोत सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला होता जात नियोजन करणार, जेव्हा प्रत्यक्षात जर भारत सरकारचं गॅजेट काढलं त्यामध्ये आमचा कालमच नाही, मग आम्ही असहकार आंदोलन करणार आहोत। तर GR विरोधात आता आरक्षित घटक एकवटलेले आहेत। चंद्रपूरमध्ये 28 जूनला भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। वादग्रस्त GRच्या विरोधात हा रोष आपल्याला पाहायला मिळतोय। 14 मेचा GR रद्द करा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्यामुळे आता ओबीसी समाज चंद्रपुरात रस्त्यावर उतरणार आहे। या GRच्या विरोधात आरक्षित घटक एकवटलेले आहेत आणि चंद्रपुरात 28 जूनला मोर्चाची देखील हाक देण्यात आलेली आहे। भव्य मोर्चा निघणार आहे। ओबीसी समाज आता चंद्रपूरमध्ये रस्त्यावर उतरणार आहे। सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळी हा निर्धार बोलून दाखवण्यात आलेला आहे, कारण या GRच्या विरोधात आता हे सर्व आरक्षित घटक एकवटलेले आहेत। 14 मेचा GR रद्द करा ही त्यांची प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी आता 28 जूनला भव्य मोर्चा देखील काढण्यात येणार आहे।